नमस्कार. आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी केले जाणारे साबुदाण्याचे वडे आणि त्याच्यासोबत खाल्ली जाणारी चविष्ट अशी शेंगदाण्याची आमटी. साबुदाण्याचे वडे हे सर्वांनाच फार आवडतात. त्याची रेसिपी आज आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत. सर्वप्रथम साबुदाणे व्यवस्थित स्वच्छ धुवून ते 7 ते 8 तास भिजत घालायचे आहेत. साबुदाणे भिजवताना पाणी वरपर्यंत ठेवायचे आहे. एक पेर वर ठेवायचे आहे. त्यानंतर शेंगदाणे भाजून घेऊन त्याची सालं काढून घ्यायची आहे. यामध्ये आपण वरईच्या तांदळाचं पीठ वापरणार आहोत. त्यासाठी वरईचे तांदूळ व्यवस्थित भाजून घेऊन ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याचा जाडाभरडा कूट करून घ्यायचा आहे. साहित्य खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. त्यानंतर भिजलेले साबुदाणे घेतल्यानंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा हाताने क्रश करून घालायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वरईच्या तांदळाचं पीठ, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, जिरं आणि चवीनुसार मीठ घालून याचा घट्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. हा डो 10 मिनिटं रेस्टला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर त्याचे गोल असे छानसे वडे करून घ्यायचे आहेत. हे वडे तळण्यासाठी आपल्याला तेल तापायला ठेवायचं आहे. तेल हे जास्तही मोठ्या फ्लेमवर गरम करायचे नाही आहे. ते स्लो टू मीडियम फ्लेमवरच गरम करून घ्यायचे आहे. जर तेल जास्त गरम झाले तर वडे वरतून जळतात आणि आतून कच्चे राहतात. वडे व्यवस्थित तळण्यासाठी स्लो टू मीडियम फ्लेमवरच ते तळावे. वरयाचे पीठ घातल्यामुळे वडा हा व्यवस्थित पांढरा शुभ्र दिसतो, तेलही कमी लागते आणि तो खुसखुशीत असा भाजला जातो. याच्यानंतर आपण शेंगदाण्याच्या आमटीची रेसिपी पाहणार आहोत. शेंगदाण्याच्या आमटीचे रेसिपीसाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे पाहू शकता. हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन ते व्यवस्थित पाणी घालून वाटून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये अर्धा उकडलेला बटाटा घालून, जसं आपलं बेसन असेल त्या प्रमाणात बटाटा घालून त्यामध्ये पाणी घालून ते बारीक असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर तेल किंवा तूप फोडणीला घालून आपण जिरं घालून त्यावर बटाटा आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यानंतर वाटलेलं वाटण त्यामध्ये घालायचं आहे. आपल्याला दाट किंवा पातळ असं आपल्या आवडीनुसार त्यामध्ये पाणी ॲड करून ते दाट किंवा पातळ ठेवायचे आहे. अशा प्रकारे शेंगदाण्याचे बेसन तयार. आणि शेंगदाण्याचे बेसन आणि वडे हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर लागतं. नक्की करून पहा.